ए थांबू रे थांबू. Cheers! ए भावा, ही आपल्या मागची कटकट कधी संपणार आहे? ए बाबा, या कटकट मुळे आपल्याला खूप पैसे मिळणार आहे. हा जरा सहन कर. मग ह्याला आपल्याकडेच ठेवून घेऊ आयुष्यभर आणि रोज मजा करू. ए कुठे चाललास बाबा तू? अरे ते तिकडे. तिकडे काय आहे? आपले असताना कोण असणार आहे का इकडे? हा बरोबर बोलला. आपण असताना इथे कोण असणार आहे? हा चल एन्जॉय करूया. अरे पकडा रे याला, चला पकडा. जा, जातेस ना? पळ पळ. अरे बघतो काय, पकड दिला. अरे पकड. कुणी यायचं नाही हा? ए, लांब व्हायचंय. अजिबात कुणी यायचं नाही. देवाण सर, देवाण सर, सर 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 मी आली आहे ना आता. काही होणार नाहीये तुम्हाला. सर, देवाण सर, देवाण सर, सर सर. देवाण सर, देवाण सर, देवाण सर, सर सर मी आली आहे ना. उठा उठा चला.
सर हळू सावकाश हळू सर 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 मी आता तिथे असायला हवं. तुम्ही मला तिकडे घेऊन चला ना प्लीज. प्लीज मला तिकडे घेऊन चला. मी तिथे असायला हवं आता. हो पण कुठे? सर पण ऑफिसमध्ये येणं खरंच गरजेचं आहे का आता? हे बघा तिकडे घरी आई बाबा ओमी मॅडम सगळे आतुरतेने वाट बघतायत तुमची. आणि आता तुमची अवस्था पण बघा ना कशी झाली आहे. तुम्हाला आरामाची गरज आहे. प्लीज माझं ऐका. चला. नाही सही, आता माझं इथे असणं जास्त महत्वाचं आहे. पण सर ताई ऐका ना, मी इतके दिवस ज्या गोष्टीवर काम करत होतो ते कामच पूर्ण करायची वेळ आली आहे. आणि थँक्स टू यू, थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच मी इथे वेळेत पोहोचू शकलो. आज कॉन्फरन्सचा दिवस आहे आणि आज मी प्रेझेंटेशन देणार आहे सई. हे जे काही लागले, दुखापत झाली आहे, हे एक दिवस भरून निघेल. पण ही संधी परत नाही ना मिळणार. हो आणि ही डील तुम्हालाच मिळणार आहे सर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चला. यार कविता, देवान सर ऑफिसला येत नाही तर काम करायला मजाच नाही येते ना. हो ना, देवान सर कुठे गायब झाले काही कळतच नाहीये. ए ते बघ सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काय झालं, असं का बघताय तुम्ही सगळे? देवांश जहागीरदारच आहे, तुमचा बॉस. त्याला ग्रीट पण करणार नाही आहेत का मला? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर बसा ना. थँक्यू. काय चाललंय इथे? तुम्ही सगळे डेस्क सोडून इथे काय करताय? ओ या मॅडम आल्यात का गप्पा मारायला? तुला कळत नाही का ग? ऑफिस आहे हे, काम सुरू असतं इकडे. गो गेट बॅक टू युअर वर्क. डील मिळू नये म्हणून आणि स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून त्या व्यक्तीने असं केलंय. आणि ती व्यक्ती तुझ्या खूप जवळची आहे. ती व्यक्ती म्हणजे भैरवी जहागीरदार, जिला तू आई म्हणतोस. देवांश. देवांश. देवांश कसा आहेस तू? खूप लागलंय रे तुला. त्यांनी खूप त्रास दिला ना तुला. तुझ्याशिवाय रात्रभर जागी असायचे मी. इतकी काळजी वाटत होती. ऐक, तुला खूप लागलंय. आपण ना आधी डॉक्टरकडे जाऊया, ट्रीटमेंट करूया आणि मग आपण मी प्रेझेंटेशनसाठी आलोय. आधी प्रेझेंटेशन देईन आणि मगच घरी जाईन. सई, मला माझ्या केबिन मध्ये घेऊन चला. तिथे काही डॉक्युमेंट्स ठेवलेत ते हवेत मला.
हे फोन का उचलत नाहीयेत? सकाळपासून त्या देवांशी काहीच खबर कळली नाहीये. मी सांगितलं होतं दर 2 तासांनी मला अपडेट देत राहा. हॅलो मिस्टर जहागीरदार. हे काय झालं सगळं? इज एव्हरीथिंग ऑल राईट विथ यू? हो जहागीरदार आलात तुम्ही. जहागीरदार तुम्ही प्रेझेंटेशन देणार आहात का? म्हणजे तुमची कंडिशन. या आय एम ओके. सर तुम्ही बसा. मला प्रेझेंटेशन द्यायचंय म्हणूनच या कंडिशन मध्ये मी इथे आलोय. माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे. मी आधी प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करू का? वाय नॉट? ऑफकोर्स, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. यू कॅन प्लीज गो हेड. थँक्यू. सो या, मी देवांश जहागीरदार इंडस्ट्रीच्या वतीने आज इथे उभा आहे. तुम्हाला थोडक्यात आमच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती देतो. आता अल्फा कंपनीचे ओनर प्रेझेंटेशन करतील. येस. ओके, नाउ यू कॅन डू युअर प्रेझेंटेशन. आता एबी इंडस्ट्रीचे मिस्टर एबी प्रेझेंटेशन करतील. प्लीज. आता सगळ्यांचे प्रेझेंटेशन झालेले आहेत. एक जस्ट 10 मिनिटं वेळ द्या मला. मी संपूर्ण विचार करून तुम्हाला योग्य काय ते सांगतो की कोणाला डील दिलं जाईल. देवांश, खूप छान केलंस प्रेझेंटेशन. थँक्यू फॉर प्रेझेंटेशन. मी सगळ्यांचे प्रेझेंटेशन पाहिलेले आहेत. सगळ्यांचे प्रपोजल्स आणि कोटेशन्स मी नीट स्टडी केले आणि संपूर्ण विचारांती हा निर्णय घेण्यात आलेला आहे की हे डील जहागीरदार इंडस्ट्रीला देण्यात येत आहे. Congratulations, Mr. Jagirdar. Thank you. Pleasure. And looking forward to work with you. Same here. Same. Thank you. Please. Congratulations. I'm so happy for you. You did it. Congratulations. सांभाळ. सांभाळ.
सर काय झालं? ठीक आहात ना? आता कसं सांगू तुम्हाला साई, माझं किडनॅपिंग करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई आहे. आय जस्ट कॅन्ट बिलीव्ह दिस. आई अगं असं का केलंस तू? देवांश, खूप खूप अभिनंदन. आज माझ्या आयुष्यातल्या 2 महत्वाच्या आणि आनंदाच्या गोष्टी घडल्यात. एक म्हणजे माझा मुलगा परत आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला हवी असलेली डील तू मिळवून दाखवलीस. यापेक्षा आनंदाची गोष्ट अजून दुसरी कोणती असणार? आय एम सो हॅपी फॉर यू. मला खूप लो फील होतंय, सफोकेट होतंय. साई मला जरा बाहेर घेऊन जाता का प्लीज? तू हो पुढे, मी येते. सांभाळ. एबी, सो सॅड. फायनली डिझर्विंग कॅन्डिडेटलाच ही डील मिळाली. पुन्हा एकदा तुझ्या नाकावर टिच्चून माझा मुलगा डील मिळवून गेला आणि तू काहीही करू शकला नाहीस. बाय. हॅलो, नीट लक्ष देऊन ऐक. आजपर्यंत फक्त एकटा देवांश जागीरदार होता, पण आता त्याचं पुरं खानदान उद्ध्वस्त करायचंय आपल्याला, नायनाट करायचंय. एकालाही सोडायचं नाही, कळलं का? सर तुमचं खूप खूप अभिनंदन. फायनली हे डील आपल्याला मिळालं. मला खरंच खूप आनंद झाला. तुम्ही जेव्हा सापडत नव्हता ना, तेव्हा असं वाटत होतं की ही डील आपल्या हातातून निघून जाईल. आणि जरी ही डील नसती ना मिळाली तरी चाललं असतं मला, कारण त्या डीलपेक्षा तुम्ही जास्त महत्वाचे आहात माझ्यासाठी. पण ही डील मिळवणं तुमचं स्वप्न होतं ना, आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण केलंय सर. शेवटी तुम्ही ही डील मिळवून दाखवली. करेक्ट आहे, पण माझ्या एकट्यामुळे नाही, आपल्या दोघांमुळे हे डील मिळालंय आपल्याला. जर तुम्ही मला इथे आणलं नसतं तर कदाचित हे सगळं पॉसिबलच झालं नसतं. सर काय झालं? नाही म्हणजे तुम्ही एवढं छान प्रेझेंटेशन दिलात, ही डील मिळवून दाखवली, तरी तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही दिसत आहे मला. सर तुम्हाला त्रास होतोय ना अजून पण? सर मला माहिती आहे त्या गुंडांनी तुम्हाला खूप छळलं असणार आहे, खूप त्रास दिला असेल तुम्हाला. पण आता मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्हाला काहीच होणार नाहीये सर. तुम्ही एकदम सुरक्षित आहात. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे. काय चाललंय? मूर्ख आहेस का तू? पार्किंग मध्ये मिठ्या कसल्या मारतेस? अगं तू, त्याला लागलंय अंगाला. प्लीज त्याला टच करू नकोस असं. देवांश,
काय अवस्था केलेली त्या लोकांनी तुझी. मला ना फक्त ते कोण होते कळू दे. बघून घेईन त्यांना. अशी परतफेड करेन ना मी की लक्षात राहील त्यांच्या. पण तू प्रेझेंटेशनला आलास या अशा अवस्थेत, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. देवांश, चल आता घरी चल. सगळे तुझी वाट बघताय. हो ना, मला पण कधी एकदाची घरी येते ना असं झालंय. तुला बायकोचं कर्तव्य पार पाडता आलं नाही. ही मुलगी मला माझ्या नजरेसमोरही नकोय. तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. निघ इथून. मॅडम प्लीज माझा ऐका मॅडम. म्हणजे सर, आता तुम्ही पटकन घरी चला, आंघोळ करा, म्हणजे फ्रेश वाटेल तुम्हाला. चला निघूयात आपण. एक मिनिट सई, तुम्ही आत्ता जे काही म्हणालात ते का म्हणालात? मी घरी नसताना काही घडलंय का? नाही, काहीच नव्हतं घडलं. कुठे काय घडलं? नाही. खोटं का बोलतेस? जे आहे ते सांग ना त्याला. एक मिनिट, काय चाललंय? असं काय घडलंय? मला नीट सांगा, काय झालंय? मी सांगते देवांश. तुम्ही दोघं डेटला गेला होतात तेव्हा तुम्हाला यायला उशीर होत होता, म्हणून आम्ही हिला फोन केला. तर ही म्हणाली आम्ही दोघं निघतोय, घरी येतोय थोड्या वेळा. आणि जेव्हा घरी आली तेव्हा एकटी परत आली. आम्ही तिला विचारलं की देवांश कुठे आहे, तर म्हणे देवांश गायब झाला. तू नाहीसा झाला हे तिने आम्हाला कळवलं सुद्धा नाही. वेळेत कळवलं असतं तर आम्ही काहीतरी केलं असतं, आम्ही शोधाशोध केली असती, पण नाही. इतक्या बेजबाबदारपणे वागून तुला तिथे सोडून ही जेव्हा इथे घरी परत आली तेव्हा माझी तळपायची आग मस्तकात गेली आणि मी हिला घराबाहेर काढलं.